Hello friends, today I completed Unit 1.1. The name of the poetry is A Teenager's Prayer. So friends, let's start. First of all, I read third stanza and then explain it. Please open up my eyes, dear Lord, that I might clear see. Help me stand for what is right. Bring out the best in me. So, please open up my eyes, dear Lord. Lord हा जो वर्ड या ठिकाणी वापरला गेला आहे तो देवासाठी वापरला गेला आहे. गॉड, डिअर गॉड, प्लीज ओपन अप माय आईज. कृपया माझे डोळे उघड. दॅट आय माइट क्लिअर सी, आणि मला स्पष्टपणे बघू दे. मला माझी ती दृष्टी असायला हवी किंवा मला ती दृष्टी दे. प्लीज ओपन अप माय आईज, माझे डोळे उघड. हेल्प मी, मला मदत कर. स्टँड फॉर व्हॉट इज राईट, जे योग्य आहे, जे बरोबर आहे, जे सत्य आहे त्याच्या बाजूला उभं राहण्यासाठी तू मला मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यातलं जे सर्वोच्च आहे ते बाहेर येऊ दे. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यातलं जे काही सर्वोच्च आहे ते बाहेर येऊ दे. त्यासाठी देवा, परमेश्वरा, माझे डोळे उघड आणि जे योग्य आहे, जे सत्य आहे, जे न्याय वाटतं त्याच्या बाजूला उभं राहण्याची तू मला शक्ती दे. ती बुद्धी तू मला दे. अशी विनवणी, अशी प्रार्थना या ठिकाणी एक टीनएजर, ती जी बालिका आहे, ती जी मुलगी आहे किंवा एक टीनएजर जो आहे तो करतोय परमेश्वराजवळ. प्लीज ओपन अप माय आईज, डिअर लॉर्ड. या ठिकाणी परमेश्वराला विनवणी केली गेली आहे, प्रार्थना केली गेली. हा या ॲपॉस्ट्रॉफी नावाचा जो अलंकार होतो तो आपण या ठिकाणी बघू शकतो. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे परोक्ष संबोधन अलंकार. ॲपॉस्ट्रॉफी इज अ फिगर ऑफ स्पीच दॅट ॲड्रेसेस अ पर्सन. फॉर एक्झाम्पल, एखादा मृत व्यक्ती जो असेल, ॲट नॉट प्रेझेंट दॅट टाईम, त्या ठिकाणी जो उपलब्ध नाही आहे, जो हजर नाही आहे, अशा व्यक्तीला ज्यावेळेस आपण एखाद्या ओळीमधून, एखाद्या सेंटेन्समधून कॉल करतो किंवा संदेश पाठवतो तेव्हा ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार होतो. सो पुढचं स्टांजा बघूया. हेल्प मी लॉर्ड टू जस्ट से नो when temptations come my way, that I might keeps my body clean and fit for life each day. Help me, मला मदत कर. लॉर्ड, लॉर्ड म्हणजे देवा, परमेश्वरा. परमेश्वरा मला मदत कर. टू जस्ट से नो, नाही म्हणण्यासाठी तू मला मदत कर. जीवनात प्रत्येकदा आपल्याला होकारार्थी विचार करणं गरजेचं नसतं. कधी कधी आपल्याला त्या ठिकाणी नकारही द्यावा लागतो. बिकॉज ऑफ दॅट वेन टेम्पटेशन कम्स इन माय वे, जेव्हा केव्हा किंवा जेव्हा जेव्हा माझ्या वाटेला टेम्पटेशन्स येतील. टेम्पटेशन्स मीन्स अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. एक प्रबळ इच्छाशक्ती जी तयार होते एखादी वाईट गोष्ट करण्यासाठी किंवा एखादी चुकीची गोष्ट करण्यासाठी,
जेव्हा आपली इच्छा जागृत होते, आपल्यालाही वाटतं की आपण तसं करावं, अशा गोष्टी टाळण्यासाठी तू मला मदत कर. जी व्यवधानं आहेत, जी व्यसनं आहेत, त्यांच्यापासून मला दूर कसं जाता येईल किंवा त्यांना नाही कसं म्हणता येईल, यासाठी परमेश्वरा तू मला मदत कर. मग टेम्पटेशन्स कोणते असतात? जसं की चोविंग टोबॅकोज, स्मोकिंग्स, ड्रिंकिंग, playing cards. These are the temptations. So, Lord, help me to say just no. For these temptations, when comes in my way, जेव्हा अशा प्रकारची व्यवधाने किंवा अडथळे माझ्या वाटेला येतील, तेव्हा मला त्यांना नाही म्हणण्याची तू शक्ती दे किंवा त्यांना नाही म्हणण्यासाठी तू मला मदत कर. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन. जर मी त्यांना नाही म्हणू शकलो तर दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन, मी माझं शरीर निरोगी राखू शकतो. जसं हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही सर्वोच्च संपत्ती असते किंवा आरोग्य ही संपत्ती आहे. अँड फिट फॉर द इच डे ऑफ लाईफ. मग जीवनातला येणारा प्रत्येक दिवस जो माझ्या वाटेला येईल, त्या प्रत्येक दिवशी मी कसा असेल, तंदुरुस्त असेल, स्ट्रॉंग असेल, फिट असेल. दॅट इज वाय यू जस्ट हेल्प मी. या ठिकाणी देवाला प्रार्थना केली जाते की परमेश्वरा तू मला मदत कर. ज्या ज्या वेळेस चुकीच्या गोष्टी माझ्या वाटेला येतील किंवा चुकीच्या गोष्टी किंवा अडथळे माझ्या वाटेला येतील, तेव्हा त्यांना मला नाही म्हणण्याची तू त्या ठिकाणी शक्ती दे. शेवटचा स्टांजा बघूया. वेन माय टीन इयर्स आर ओव्हर, आय नो दॅट आय विल सी that life is live its very best with you walking next to me. When my teenage years are over, जेव्हा माझे किशोरवयीन वय जे आहे हे चाललं जाईल किंवा ते माझं जगून झालं असेल किंवा मी माझी किशोर अवस्था ओलांडली असेल, आय नो, मला माहीत आहे, दॅट आय विल सी, तेव्हा तू ते पाहत असशील. दॅट लाईफ इज लिव्ह इट्स व्हेरी बेस्ट. आणि ते जे जीवन मी जगलेलो असेल, ज्या पद्धतीने तू मला मदत केलेली आहे किंवा मला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने तू मला ॲडवाईस दिलेली आहे, दॅट लाईफ इज लिव्ह इट्स व्हेरी बेस्ट. आणि ते जे जीवन असेल ते मी सर्वोच्च पद्धतीने जगलेलो असेल. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि त्यावेळेस देखील तू माझ्या बाजूला किंवा माझ्यासोबत चालत असशील. इन दिस वे दी पोएम टीनेजर्स प्रेयर युनिट 1.1 has been complete.